नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निपाणी जस्टिस्ट फोरम तर्फे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती उत्साहात साजरी. निपाणी येथे जस्टिस्ट फोरमच्या वतीनं रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निपाणी शहरात जस्टिस्ट फोरमच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश कांबळे, सेवानिवृत्त अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र हे होते. प्रमुख वक्ते म्हणून M.A. नाईक सर, माजी प्राध्यापक अजित कांबळे सर, ॲडव्होकेट सूर्याजी पोटले, बाळासाहेब सूर्यवंशी तसेच ॲडव्होकेट राजेंद्र सरकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. M.A. नाईक यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा लढा जातीवादी नसून सर्वसमावेशक होता, तसेच त्यांच्या सैन्यात विविध धर्मीय सैनिकांचा सहभाग होता असे प्रतिपादन केलं. अजित कांबळे यांनी स्वराज्याची संकल्पना आणि त्यामागील उद्देश स्पष्ट केला. ॲडव्होकेट सूर्याजी पोटले यांनी शिवरायांच्या कार्यातील सर्व धर्म समभाव अधोरेखित करत ते रयतेचे खरे राजे होते असे सांगितलं. शेवटी ॲडव्होकेट राजेंद्र सरकार यांनी शिवरायांच्या जडणघडणीचा बहुजन समाजावर झालेला परिणाम मांडला. कार्यक्रमात कुमारी यशस्विनी कासोटे हिने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. निपाणी परिसरातील नागरिक, महिला व जस्टिस्ट फोरमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, निपाणी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.